आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. विभाग 1 इंग्रजी. प्रश्न पहिला. विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ इच अदर. खालीलपैकी कोणत्या अक्षरांचा संच जुळणारा नाही? पर्याय क्रमांकला पहिल्या लिपीतलं RR दिलंय. पर्याय क्रमांक 2ला पहिल्या लिपीतलंच MM दिले आणि पर्याय क्रमांक 4ला पहिल्या लिपीतलंच F आणि F दिले आणि पर्याय क्रमांक 3ला पहिल्या लिपीतलं N आणि दुसऱ्या लिपीतलं N दिलेलं आहे. त्यामुळं हा संच जुळणार नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा. फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारांतून इंग्रजी अक्षर शोधून काढा. इथं काय 5चा शेप आहे, इथं 3 अक्षराचा शेप आहे, इथं इंग्लिशमधलं 8 आहे आणि हा T हे इंग्रजी अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 कॅप, कॅट आणि कप. प्रश्न चौथा. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज प साऊंड. खालीलपैकी कोणत्या अक्षराचा ध्वनी प असा आहे? Fचा ध्वनी कसा असतो? फ. पचा पीचा प, बीचा ब आणि Hचा ह. मग आपल्याला इथं काय सांगितलंय? प असा ध्वनी सांगितलाय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पाचवा. फाइंड द लेटर दॅट कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड मीनिंगफुल. खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य अक्षराचा पर्याय शोधा. इथं आपल्याला M दिले, इथं रिकामी चौकट दिली आहे NGO असं दिले. मग इथं आपण दिलेले पर्यायातले अक्षर टाकून बघूया. MINGO होते का? नाही. MTNGO नाही. MANGO मँगो. पर्याय क्रमांक 3 A, कारण MANGO मँगो. प्रश्न 6वा. विच ॲनिमल लिव्ज इन वॉटर. कोणता प्राणी पाण्यात राहतो? फिश बरोबर आहे. काऊ म्हणजे गाय, गाय पाण्यात राहते का? नाही. मंकी म्हणजे माकड पाण्यात राहते का? नाही. टायगर म्हणजे वाघ, वाघ पाण्यात राहतो का? नाही. मग ए, ओनली ए कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 ओनली ए करेक्ट. प्रश्न 7वा. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कलर. खालीलपैकी कोणता शब्द रंगांशी संबंधित नाही? येलो रंग आहे, ब्लू हा सुद्धा रंग आहे, रेड रंग आहे, पेन. पर्याय क्रमांक 4 हा संबंधित नाही. प्रश्न 8वा. विच डायरेक्शन डज द फॉलोइंग अराव शो. खालील बाण कोणती दिशा दर्शवतो? इथं आपल्याला बाण दिलाय आणि हा खालच्या बाजून आहे. मग खाली म्हणजे कसा येणार? डाऊन. पर्याय क्रमांक 3 आपल्याला हा बाण डाऊन दिशा दर्शवतो, खालची. प्रश्न 9वा. विच इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पिक्चर. चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द कोणता? अ हॅप्पी फेस. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1ला काय दिले? अ सॅड फेस. हा दुःखी चेहरा आहे का? नाही. ॲन अँग्री फेस. हा रागीट चेहरा आहे का? नाही. अ फनी फेस म्हणजे आगळा वेगळा असा आहे का? नाही. मग जे अ हॅप्पी फेस हा कसा आहे? आनंदी चेहरा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द रायमिंग वर्ड. खालीलपैकी कोणता यमक जुळणारा शब्द नाही? मून, सोन, पिन, स्पून. पिन या शब्दाचा अर्थ उच्चार वेगळा येतोय बघा. आणि या शब्दामध्ये MOON, SOON आणि SPOON. स्पून, सून, मून ही तिन्ही शब्द सेम उच्चाराचे आहेत आणि पिन हा वेगळ्या उच्चाराचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3.
प्रश्न 11. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲक्शन वर्ड? खालीलपैकी कोणत्या क्रियावाचक शब्द नाही? पर्याय क्रमांक 2 दिलाय जम्पिंग. जंप म्हणजे उडी मारण्याची क्रिया आहे. रनिंग म्हणजे धावण्याची क्रिया आहे. स्टँडिंग म्हणजे उभं राहण्याची क्रिया आहे. मग रोहन हे काय आहे? नेम. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट प्रोपोजिशन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. चित्र पहा व रिकाम्या जागी योग्य शब्दयोगी अवयव शोधा. द फॅन इज डॅश डॅश द टेबल. हा फॅन टेबलच्या कुठं आहे? वर. वरला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑन. मग द फॅन इज ऑन द टेबल. पर्याय क्रमांक 2. इन म्हणजे आत. अंडर म्हणजे खाली, नाही आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 ऑन द टेबल. प्रश्न 13. विच लेटर विल यू यूज इन द ब्लँक स्पेस द मेक 2 मीनिंगफुल वर्ड्स. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता रिकाम्या जागी कोणते अक्षर वापराल? इथं आपण ही अक्षर टाकून बघूया. BOP होते का? नाही. BA BLE नाही. मग टी टाकून बघायचं. TOP टॉप म्हणजे पोरा. TABLE टेबल. इथं काय बसेल मग? टी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. खालीलपैकी योग्य स्पेलिंग असलेला शब्द शोधा. REBBIT, RABBETE, RABIT, RABBIT, रॅबिट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15. विच इज द रॉंग मेथड ऑफ रायटिंग फॉलोइंग स्ट्रोक्स. खालीलपैकी अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती? याच्या आपण काय करतो? पहिल्यांदा स्टँडिंग लाईन मारतो. मग बाण कसा येईल? असा. आणि एच असं. मग हे असा आला पाहिजे बाण. हे चुकीचं आहे. केला काय करतो? स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन. हे बरोबर आहे. बी. पीला सुद्धा स्टँडिंग लाईन पहिल्यांदा मारतो. बाण खाली आहे. सी सुद्धा बरोबर आहे. आणि डीला स्टँडिंग लाईन मारतो पहिल्यांदा. मग बाण हा खाली पाहिजे. आणि नंतर असा सर्कल, हाफ सर्कल, बाण असा. डी चुकीचं आहे. कारण ह्या बाणाची दिशा वरच्या बाजूने दाखवली आहे. ए आणि डी. ओनली ए अँड डी. पर्याय क्रमांक 4. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 16 and 17. रेड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. दिलेला उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. पीपल नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग बट ऑल्सो फॉर कुकिंग अँड क्लिनिंग. वी नीड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री ॲज वेल. Water is very important in our lives. Question 16. For which purpose people need water? माणसाला कोणत्या हेतूसाठी पाणी आवश्यक आहे? कुकिंग, क्लिनिंग, ड्रिंकिंग. ऑल आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. ऑल आर करेक्ट. डॅश डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. डॅश डॅश हे आपल्या जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण आहे. 1 बुक, 2 वॉटर, 3 पेपर आणि 4 पीपल. पर्याय क्रमांक 2 वॉटर. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 18 and 19. रेड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे शोधा. इथं आपल्याला जाहिरात दिली आहे. रोहित के ज्वेलर्स, बँगल्स, चेन, रिंग, डायमंड. ऑल द ऑर्नामेंट ऑफ गोल्ड अँड सिल्वर इज अवेलेबल हर. व्हेन्यू शॉप नंबर 21 ज्वेलर्स लेन, पंढरपूर. हे आपल्याला काय दिले आहे? जाहिरात. आणि इथं प्रश्न दिला 18वा. विच फॅसिलिटी इज फ्री इन अबाव शॉप.
वरील दुकानात काय मोफत आहे? इथं काय दिले? फ्री हॉलमार्किंग. पर्याय क्रमांक 2. विच थिंग इज नॉट अवेलेबल इन रोहितके ज्वेलर्स? खालीलपैकी कोणती वस्तू वरील दुकानात उपलब्ध नाही? चेन आहे. डायमंड ज्वेलरी, डायमंड आहे. रिंग सुद्धा आहे. पर्याय क्रमांक 4 नाही. पर्याय क्रमांक 4 प्लॅटिनम ज्वेलरी. प्रश्न 20. विच पंक्शन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स? दिलेल्या वाक्यात तुम्ही कोणते विरामचिन्ह वापराल? हाऊ सॅड आय एम. हाऊ म्हणजे किती, सॅड म्हणजे दुःखी, आय म्हणजे मी आणि एम म्हणजे आहे. मी किती दुःखी आहे. मग काही पर्याय क्रमांक 3 एक्सक्लेमेशन मार्क. प्रश्न 21. हाऊ मेनी टोटल पंक्शन मार्क्स आर यूज्ड इन गिवन सेंटेन्स? खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे वापरली आहेत? Why you have a voice as good as mine, said the donkey. दुहेरी अवतरण चिन्ह एक आहे, कॉमा म्हणजे स्वल्पविराम 1 2 झाली आणि फुल स्टॉप 3. पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न 22. विच ऑफ द फॉलोइंग स्लोगन इज नॉट रिलेटेड टू ट्री प्लांटाटोन? खालीलपैकी कोणते घोषवाक्य वृक्षारोपणाशी संबंधित नाही? नो वॉटर नो लाईफ. पर्याय क्रमांक 2 प्रोटेक्ट ट्री फ्रॉम द एक्स. पर्याय क्रमांक 3 ग्रीन सिटी ब्युटिफुल सिटी. ट्रीज आवर लंग्स. पर्याय क्रमांक 1 नो वॉटर नो लाईफ. हे घोषवाक्य वृक्षारोपणाशी संबंधित नाही म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 23. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करा. मोहित, बेस्ट ऑफ लक रोहित. मग रोहित काय म्हणेल? सॉरी आय एम नॉट. इट इज माय प्लेजर. नेव्हर माइंड मोहित. का थँक्यू मोहित. मग काय? पर्याय क्रमांक 4 थँक्यू मोहित. प्रश्न 24. व्हॉट इज द सिंग्युलर फॉर्म ऑफ वुमेन? वुमेन या नावाचे एक वचन कोणते आहे? वुमेन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 25. आयडेंटिफाय द टेन्स इन द गिवन सेंटेन्स. खालील वाक्याचा काळ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. रमेश हॅड गोन टू मुंबई. रमेश मुंबईला गेला होता. मग काय? पास्ट टेन्स भूतकाळ. पर्याय क्रमांक 2.